नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रहिवासी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार महाऑनलाईन या पोर्टलमधून कशा प्रकारे अर्ज करता येतील आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत व ते सर्टिफिकेट तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे ह्याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट, जसे की या ठिकाणी या पोर्टलवरती आल्यानंतर या सर्च बार मध्ये तुम्ही सर्च करू शकता डोमेसाइल सर्टिफिकेट। जसे की या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्रासाठी जे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही पाहून तुमच्या मोबाईल किंवा तुमच्या पीसी मध्ये सेव्ह करून ठेवायचे, जेणेकरून तुम्ही फाईल संपूर्ण भरल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करते वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार। यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही बघून घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला या वेबसाईटवरती जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हेअर या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। अदरवाइज या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केला असाल आपले सरकार या पोर्टल वरती तर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आणि या ठिकाणी जे कॅप्चा दाखवते कॅप्चा या ठिकाणी टाकून तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचंय। जर तुम्ही या वेबसाईट वरती नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यानंतर या ठिकाणी 10 अंकी मोबाईल नंबर आणि ओटीपी सेंड करून या ठिकाणी ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचंय आणि या ठिकाणी युजर नेम अवेलेबल आहे का नाही युजर नेम तुम्हाला सेट करून घ्यायचंय। त्यानंतर युजर नेम सेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे खाली या ठिकाणी पासवर्ड सेट करण्याचा ऑप्शन दिला जाईल, जे की तुम्हाला पासवर्ड सेट करायचंय। लॉग इन करते वेळेस तुम्हाला पासवर्ड लागणार आहे। त्यानंतर जो कोणी अर्जदार आहे त्यांचे या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय, म्हणजे जो कोणी रजिस्टर करतोय यामध्ये तो या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय आणि त्यांचा डेट ऑफ बर्थ हे सगळे डिटेल्स या ठिकाणी कंप्लीट टाकून रजिस्टर या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचंय। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला होम पेज वरती यायचंय आणि यामध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचंय। जसं आपण या ठिकाणी लॉग इन कराल या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल। यामध्ये तुम्ही या ठिकाणी लेफ्ट साइडला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्ही सर्च करायचंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये जसे की आपण ऑलरेडी एक डोमेसाइल सर्टिफिकेट साठी अप्लाय केलेला आहे, तर या ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेट जे आहे पेमेंट या ठिकाणी 7 तारखेला केलेलं आहे आणि या ठिकाणी तुमचं जे आहे एक्सपेक्टेड म्हणजेच तुमचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजे हे जे सर्टिफिकेट आहे किती दिवसात अवेलेबल झाला आहे किंवा डाउनलोड करण्यासाठी दिला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जसे की या ठिकाणी 7 ला अप्लाय केलेला आहे आणि लगेच एक्सपेक्टेड डेट 7 तारखेलाच हे जे सर्टिफिकेट आहे अवेलेबल झालेलं आहे। जसे की मी या ठिकाणी सकाळी जे आहे डोमेसाइल सर्टिफिकेट साठी अप्लाय केलेला होता आणि या ठिकाणी संध्याकाळपर्यंत जे आहे 7 तारखेलाच संध्याकाळी डोमेसाइल सर्टिफिकेट जे डाउनलोडचा ऑप्शन दिला आहे। अशा पद्धतीने तुम्ही फास्ट पद्धतीने जे आहे डोमेसाइल सर्टिफिकेट साठी तुम्ही अप्लाय करू शकता। विदिन काही वेळेस जे आहे इन्कम सर्टिफिकेट साठी सुद्धा अप्लाय केलेला आहे। या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट तुम्ही पाहू शकता यामध्ये 7 तारखेला या ठिकाणी अप्लाय केलेला आहे आणि या ठिकाणी 9 तारखेला जे आहे इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन दिला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट साठी तुम्हाला अप्लाय कशा प्रकारे करायचंय याची आपण प्रोसेस जाणून घेणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय, लेफ्ट साइडला या ठिकाणी तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारची सर्व्हिस हवी आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं केल्यानंतर तुमच्या समोर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा एक न्यू टॅब ओपन होईल। एक न्यू टॅब ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्व्हिस लिस्ट मध्ये तुम्हाला डोमेसाइलचा जे फर्स्ट आहे त्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर तुमच्या समोर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्रासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत
ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करा म्हणतील, म्हणजे जसे की कोणतेही एक डॉक्युमेंट, प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये कोणतेही एक डॉक्युमेंट, प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये कोणतेही यामधील एक डॉक्युमेंट, अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत। जसे की यामध्ये अदर्स डॉक्युमेंट मध्ये लाईट बिल असेल, राशन कार्ड असेल, आणि यामध्ये एज प्रूफ मध्ये जर मायनर असतील तर या ठिकाणी शाळेची टीसी, बोनाफाईड किंवा इतर कोणते डॉक्युमेंट असतील किंवा वडिलांचे डोमेसाईल सर्टिफिकेट असतील तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। तर हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत। त्यानंतर रेजिडन्स प्रूफ मध्ये जे रहिवाशीचा पुरावा आहे, रहिवाशीच्या पुराव्यामध्ये तलाठीने सही केलेला एक ओळखपत्र म्हणा किंवा ग्रामसेवकाने सही केलेला एक ओळखपत्र म्हणा, या तिन्ही ऑप्शन मधून तुम्ही कोणताही एक ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे। तर हे डॉक्युमेंट सगळे तुमच्याकडे अवेलेबल असतील तर या ठिकाणी यामधील कोणतेही एक। त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट जे असणार आहेत, मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स मध्ये तुमचं कोणतंही ऑदर्स मध्ये कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता आणि सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। तर या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट जे असणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी तहसीलदाराकडून इश्यू होणार आहे। तर या ठिकाणी टोटल किती दिवस लागणार आहेत, तर या ठिकाणी 15 दिवस दाखवत आहे, परंतु 2 ते 3 दिवसात तुमचं जे सर्टिफिकेट आहे डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल शक्यतो। त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर जे डोमेसाईल सर्टिफिकेट साठी जे फॉर्म फिलअप आहे ते या ठिकाणी सुरू होईल। तर या ठिकाणी डोमेसाईल साठी करत आहात तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमेसाईल। हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर जे कोणते अर्जदार असतील, म्हणजे जो कोणी अर्जदार या ठिकाणी अर्ज करणार असतील त्यांचे या ठिकाणी नाव या ठिकाणी दाखवले जातील। म्हणजे रजिस्ट्रेशन करते वेळेस जे नाव तुम्ही टाकलात ते ऑटोमॅटिकली येऊन जातील, तुम्हाला या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता राहणार नाहीये। फक्त अर्जदाराचे या ठिकाणी वडिलांचं नाव या ठिकाणी टाकावे लागणार आहे। वडिलांचं नाव या ठिकाणी टाकल्यानंतर जे अर्जदार आहे त्यांचं काम काय करतात, स्टुडंट आहात का फार्मर आहात किंवा इतर कोणते व्यवसाय करत आहात ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यानंतर खाली स्क्रॉल करून या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही राहता ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि ऍप्लिकंट ऍड्रेस मध्ये जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचे या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे। त्यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव आणि पिन कोड अशा पद्धतीने तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे। हे संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि बेनिफिशियरी डिटेल्स मध्ये जो लाभार्थीचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे। जो कोणी लाभ घेणार आहे या सर्टिफिकेटचा त्यांचे या ठिकाणी नाव टाकावे लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून या करंट ऍड्रेस वरती राहता तुम्ही ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। जर तुम्ही जन्मतः राहत असतील तर या ठिकाणी जे तुमचा इयर असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर किती वर्षापासून राहतात, मिनिमम 15 वर्ष या ठिकाणी रिक्वायर्ड आहे। त्यानंतर रिलेशन ऑफ ऍप्लिकंट विथ बेनिफिशियरी, जो कोणी अर्जदार आहे लाभार्थ्यासोबत त्यांचं रिलेशन काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल। जर मुलासाठी करत आहात तर या ठिकाणी सन सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचंय, जे की सर्टिफिकेट त्यांच्याच नावाने या ठिकाणी डाउनलोड होतील। या ठिकाणी लाभार्थ्याचे या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय। जर तुम्ही स्वतःसाठी करत असतील म्हणजेच तुम्ही हे जे रहिवासी प्रमाणपत्र आहे स्वतःसाठी करत असतील तर या ठिकाणी सेल्फ करा, तुमचे बेनिफिशियरी नाव ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जातील। जर तुम्ही मुलासाठी करत असाल तर मुलाचे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव टाकावे लागणार आहे, डेट ऑफ बर्थ टाकावे लागणार आहे। अशा पद्धतीने बेनिफिशियरी डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी यस करा। या दोन्ही ठिकाणी यस केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशियरी, जो कोणी लाभार्थी आहे, लाभार्थी जर स्वतः असतील तर स्वतःचे या ठिकाणी संपूर्ण जे एज्युकेशन डिटेल्स असतील
जर शिकलेले असतील तर या ठिकाणी बिलो SSC, SSC, HSC अशा पद्धतीने टाकायचंय. जर शिकलेले नसतील तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचंय. या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी समजा जसं आपण बिलो SSC सिलेक्ट केलात किंवा SSC सिलेक्ट केलात, त्यानंतर तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचंय, ऍडमिशन कधी घेतलात आणि तुमचा कंप्लीट कधी झालाय SSC किंवा HSC जे कोणते तुम्ही एज्युकेशन सिलेक्ट करतात ते या ठिकाणी कंप्लीट कधी झालाय आणि कोणत्या शाळेत झालाय ते या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स टाकून ऍड या बटनावरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. जसं की या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूट डिटेल्स मध्ये शाळेचे नाव अशा प्रकारे तुम्हाला ऍड करून 1 बाय 1 ऍड करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करून नो करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला नो करायचंय आणि रिझन मध्ये तुम्हाला कोणत्या कारणांसाठी हा सर्टिफिकेट हवाय हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. एज्युकेशन साठी हवंय तर या ठिकाणी फॉर एज्युकेशन किंवा ज्या कारणासाठी हवंय तर या ठिकाणी कारण द्यायचंय. ऍक्सेप्ट करून सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्ह कराल तुमचं जे ऍप्लिकेशन तुम्ही आतापर्यंत भरलात ते सेव्ह होईल आणि ओके करून घ्या. पुन्हा एकदा सेव्ह करा. हे एवढं करता तुमचं ऍप्लिकेशन सेव्ह होईल. त्यामध्ये तुम्हाला जे सेकंड स्टेप असेल तुमचा डॉक्युमेंट अपलोडचा, डॉक्युमेंट अपलोड मध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. फोटो जे की तुम्हाला स्पेसिफिकेशन मध्ये रुंदी 160 पिक्सल ते उंची 200 ते 212 पिक्सल एवढी असणे आवश्यक आहे. या स्पेसिफिक रेंज मध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ मध्ये जसं की सांगितलं आधार कार्ड असो किंवा कोणतेही एक डॉक्युमेंट या लिस्ट मधील तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत 1 बाय 1 करून. या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अदर डॉक्युमेंट आणि या ठिकाणी एज प्रूफ मध्ये स्कूल TC किंवा अदर कोणते डॉक्युमेंट असतील तर या ठिकाणी अपलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि तुमच्या जिथे कुठे तुम्ही सेव्ह केलात ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचंय. जसं की माझ्याकडे या ठिकाणी तलाठी प्रूफ ओळखपत्र आहे तर या ठिकाणी मी अपलोड करतो. जर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते अपलोड करू शकता किंवा ग्रामसेवकाचं जर ओळखपत्र असतील तर ते सुद्धा अपलोड करू शकता. नसतील तर या ठिकाणी TC किंवा निर्गम सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर अदर डॉक्युमेंट मध्ये जे कोणते रेजिडेन्स प्रूफ तुमचे दाखवत असतील ते अपलोड करायचंय आणि सेल्फ डिक्लेरेशनच्या या ऑप्शन मध्ये जे खाली या ठिकाणी दाखवतंय सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचंय आणि या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, अपलोड करून घ्यायचंय संपूर्ण फॉर्म भरून घेऊन. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावरती क्लिक करायचंय. हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं आपण अपलोड डॉक्युमेंट्स वरती क्लिक कराल तुमचे जे डॉक्युमेंट असतील अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड होतील आणि जे तुमचा लास्ट स्टेप असेल जे की पेमेंटचा या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचंय आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करून तुम्हाला 33 रुपये 60 पैशांचा या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI किंवा कोणत्याही माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो कोणी अर्जदार आहे त्यांचं नाव आणि कोणत्या सर्व्हिससाठी तुम्ही पेमेंट करत आहात आणि ऍप्लिकेशन ID काय आहे हे तुम्ही बघून या ठिकाणी तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड किंवा वॉलेट किंवा UPI कोणत्याही माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी 33 रुपये 60 पैशांचं या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट दिला जाईल. जसं की या ठिकाणी सर्वप्रथम पेमेंट या ठिकाणी टाकून घ्यायचंय. पेमेंट या ठिकाणी संपूर्ण जे आहे तुम्ही जर QR कोड सिलेक्ट कराल तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्हाला अमाऊंट टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. या ठिकाणी पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर जे आहे
ट्रान्झॅक्शन सक्सेसफुलचा एक रिपोर्ट जनरेट होईल, एक पीडीएफ जनरेट होईल, जे तुम्ही खाली स्क्रॉल करून याचा पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा डॅशबोर्ड या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल जे असणार आहे या ठिकाणी तुम्ही त्याचा रिसिप्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता. जर काही कारणामुळे जर तुमचा फाईल रिजेक्ट होत असतील तर या ठिकाणी रिजेक्शन स्टेटस मध्ये कोणत्या कारणामुळे तुमचा फाईल रिजेक्ट झालेला आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील ते पुन्हा अपलोड करून रिअप्लाय करू शकता. जर तुमचा इन केस जर तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुमचा डोमेसाईल सर्टिफिकेट अप्रूव्ड होत असेल, अप्रूव्ड झाल्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेटच्या या पेंडिंग ऑप्शन मध्ये डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही रहिवासी प्रमाणपत्रासाठी आपले सरकार महाऑनलाईनचे या पोर्टल मधून घरी बसल्या अप्लाय करू शकता व सहजरित्या तुम्ही या 33 रुपये 60 पैशामध्ये तुमचा डोमेसाईल सर्टिफिकेट सहजरित्या डाउनलोड करू शकता किंवा प्राप्त करू शकता. यामध्ये काय अडचण असतील, डोमेसाईल सर्टिफिकेट साठी अप्लाय करते वेळेस काय प्रॉब्लेम होत असतील किंवा डॉक्युमेंट अपलोड मध्ये काय प्रॉब्लेम होत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल. यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.